जित तित रूप तुझं दिसू लागलं, जित तित रूप तुझं दिसू लागलं, देवा तुझ्या नावाचं र याड लागलं, देवा तुझ्या नावाचं र याड लागलं, 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 देवा तुझ्या नावाचं र याड लागलं, देवा तुझ्या नावाचं र याड लागलं. चंद्र सूर्य डोळं तुझं, आभाळ हे बाळ तुझं, झुळू झुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं. चंद्र सूर्य डोळं तुझं, आभाळ हे बाळ तुझं, झुळू झुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं. तुझ्या आईना संसार यो. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गराडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आलो जसूर गावात महाकालीच्या मंदिरात. बाहेरचा तुम्हाला परिसर आपण दाखवलेला आहे, कसं आहे मंदिराची बाजू वगैरे कसं आहे. तर आता आपण आलेलो मंदिरामध्ये, आतमध्ये त्या गाभाऱ्यात कोणकोणत्या मूर्त्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याची माहिती देणार आहे. तर तुम्ही बघा नक्कीच. महालक्ष्मीचा फोटो आहे मित्रांनो, खाली चौक वगैरे मांडलेला आहे. चौकावरती देवा अगरबत्ती लावली जाते मित्रांनो, ओटी वगैरे या ठिकाणी भरली जाते. ही गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो, स्थापन केलेली आहे. व त्याच्या बाजूला महापुरुषाची मूर्ती सुद्धा स्थापन केलेली आहे. त्याच्या बाजूला श्री विठ्ठलादेवीची मूर्ती सुद्धा आपण स्थापन केलेली आहे. श्री पावनादेवीची सुद्धा मूर्ती स्थापन केलेली आहे. श्री नवलादेवीची मूर्ती सुद्धा मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे. व शंकरांचा फोटो सुद्धा मंदिरामध्ये स्थापन केलेला आहे. त्याच प्रकारे श्री महालक्ष्मी देवी, महाकाली ही सुद्धा स्थापन केलेली आहे मंदिरामध्ये. रकतसिंग देवी, त्याचप्रमाणे मित्रांनो रकतसिंग देवी या देवाची सुद्धा मूर्ती स्थापन केलेली आहे. श्री सती देवी ची सुद्धा मूर्ती या मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. त्या मित्रांनो बघू शकता तुम्ही, पाऊल खुणा या ठिकाणी आहेत. जुनं असं मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आतमध्ये तुम्ही पूर्णपणे मंदिर बघितलेलं आहे. तर हा पूर्ण लाकडी टोटली मंदिराला रचना केलेली लाकडी ह्याची तुम्ही बघू शकता. पूर्णपणे लाकडी बार आहेत मंदिराला. मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा. हे मंदिराची रचना तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.